नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय कथा अनोळखी या वळणावर भाग 7. मागच्या भागात आपण बघितले होते. नाव काय रे तिचं? विवेकच्या आईने विचारले. मेघना, विवेक म्हणाला. माहीत आहे तर नाव, बोलणं झालं का तिच्याशी? छे, बोलणं कुठं, विवेक म्हणाला. आता तुला काय सांगू, कानाखाली मारली माझ्या मारक्या म्हशीने. तुला सांगितले तर नकारच द्यायचीस, विवेक तोंडातच पुटपुटला. का रे, काही म्हणालास का? नाही ग, कुठे काय, विवेक गालात हसत म्हणाला. आई त्याच्याकडेच बघत होती. आता बघूया पुढे. मेघना सकाळी आपल्या कॉलेजला जाण्यासाठी आवरत होती. 4-5 दिवस झाले ती कॉलेजला गेलीच नव्हती. तिच्या घरचे पाहुणे आज थांबणार होते. इकडे त्यांचा पाहुणचार झाला नाही म्हणून मेघनाच्या आईबाबांनी त्यांना थांबवून घेतले. मेघना दुपारपर्यंत कॉलेज करून लवकर परत येणार म्हणून आवरत होती. तिला बाहेर हॉलमध्ये कुणीतरी आल्याने गप्पांचा आवाज ऐकू येत होता. आता कोण आलं असेल एवढ्या सकाळी? पाहुणे असतील, प्रवीणदादा घडले. असू दे, आई आत्या ताई आहेत ना सगळे, मला जायला हवं कॉलेजला. मेघना आरशाच्या समोर उभी राहून विचार करत वेणी घालत होती. अगं किती वेळ आहे आणखी? आरती आली बघ, आईने तिला आवाज दिला. हो झालंच ग, 2 मिनिटे थांबायला सांग तिला. आणि जेवणार कधी आहेस? 2 मिनिटं म्हणे. डबा दे आता, जेवायला वेळ नाही, उशीर झालाय. ती घाईघाईने किचनमध्ये आली. कोण आलंय ग? खूप जणांचा आवाज येत आहे बाहेर. पाहुणे आहेत, अशोकरावांच्या घरचे, आई म्हणाली. बरं असू दे, मी निघते. मेघनाने डब्बा बॅगमध्ये ठेवला आणि हॉलमध्ये पाहुणे होते म्हणून ती किचनच्या दारातून बाहेर पडली. स्कूटी गेटच्या बाहेर काढायला घेतली. तेवढ्यात हॉलमधून कानाला फोन लावत विवेक बाहेर पडला. त्याचं लक्ष मेघनाकडे गेलं. कानाला फोन लावून चालत तो तिच्याकडे आला. आरती ही जवळच उभी होती. मेघनाचे त्याच्याकडे लक्ष गेले. काय हो, तुम्ही इथे आमच्या घरी? मेघना म्हणाली. अच्छा, तुमचं घर आहे का हे? मला काय माहीत, विवेक नाटक करत म्हणाला. आता कळलं ना, कसे काय आलात? मेघना म्हणाली. या घरी लग्नाची मुलगी आहे म्हणून कळलं होतं. तिलाच बघायला आलोय मी. तुमची बहीण आहे का मोठी? विवेक केसांवर हात फिरवत म्हणाला. ओ मिस्टर, उगाच काही फेकू नका. एकुलती एक मुलगी आहे मी मोहिते पाटलांची, कळलं का? आले मोठे मुलगी बघायला, मेघा तणतणत बोलली. मग तुम्हालाच बघायला आणलं असेल मला, पण तुम्ही कुठे बाहेर निघालात का? विवेक म्हणाला. हो, जरा पाय मोकळे करून येते गाडीचे. काय आहे ना, ती 4-5 दिवस सारखी घरी राहून कंटाळली आहे. रस्ता देता का तिला जरा? मेघना तिरसटपणे बोलली. कुठे आहेत गाडीचे पाय? मला तर नाही दिसले. विवेक तिच्या मस्करीत सामील झाला. आहेत की हे 2, ती चाकांकडे बोट दाखवत बोलली. ओ अच्छा, विवेक गालात हसत म्हणाला. भारीच आहे ही, पण आवडली आपल्याला, विवेक मनातच बोलला. बाय, तुम्ही करा तुमचा मुलगी बघण्याचा कार्यक्रम कंटिन्यू आणि बेस्ट ऑफ लक, ती गाडी सुरू करत म्हणाली. हो, आपल्याला पडली पसंत मुलगी, डायरेक्ट होकारच देऊन टाकतो, विवेक म्हणाला. पण तोपर्यंत ती गेटच्या बाहेर पडली होती. त्याने हसतच केसांवर हात फिरवला. बरं झालं, वेळेवर बाहेर पडलो, दर्शन तरी झालं, तो स्वतःलाच म्हणाला आणि आत निघून गेला. काय ग, कशाला आलाय तो हिरो तुमच्याकडे? आरती विचारत होती. काय माहीत. अगं तू बोलत होतीस ना त्याच्यासोबत? हो, तो म्हणाला मुलगी बघायला आलो. आता कोण मुलगी आहे तिथे बघायला? थापा मारत होता. तुलाच बघायला आला असेल. मला काय बघायचं आहे? 3 दिवस बघतच तर आहे. तसं नाही ग, मुलगी बघायचा कार्यक्रम असतो ना तसं. मला बाबांनी कॉलेजला येऊ दिले असते का तसं असतं तर, मेघना म्हणाली. हो, तेही आहेच. नातेवाईक आहेत तर ओळख असणारच ना, आले असतील चहा पाणी घ्यायला. पण मी कानाखाली लावली हे सांगायला नको त्याने, नाही तर काही खैर नाही माझी. नाही ग, कसा सांगणार? मुलीच्या हाताने मार खाल्ला हे सांगायला कसं वाटतं? पण तू उगाचच ठेवून दिलीस त्याला, काही चुकी नसताना. बिचारा, दुसरा कुणी असता तर चिडला असता. सॉरी म्हणाले ना मी, मला काय माहीत तो कॅप्टन आहे की कोण आहे ते. चेहऱ्यावर लिहून असतं का? आणि बघायचं कशाला मुलींना असं सारखं? शोभतं का त्याला?
म्हणे आर्मी ऑफिसर. कॅप्टन असला म्हणून काय झालं, भावना असतातच माणसाला. आणि तू आहेसच एवढी सुंदर, पडला असेल कदाचित प्रेमात. तू ना उगाचच कुठले निष्कर्ष काढू नकोस आणि कुणाला सांगू पण नकोस मी मारलं त्याला म्हणून. मी कशाला कुणाला सांगेन, पण त्याच्या मागे मुलं उभी होती, त्यांनी बघितले तुला कानाखाली लावताना, आरती म्हणाली. असू दे, आता घडलेली गोष्ट बदलता नाही येणार. बोलता बोलता दोघी कॉलेजला आल्या. इकडे विवेक रमेशरावांसोबत बोलत होता. त्याने जास्त वेळ न दवडता सरळ सरळ मेघनाला मागणी घातली. रमेशरावांना खरं तर आनंद झाला. एवढा मोठा ऑफिसर आपल्या मुलीला मागणी घालतोय. तरीही मेघना तशी लहानच होती आणि अल्लडसुद्धा. तिला न विचारता होकार द्यायचा त्यांना नव्हतं पटत. त्यांनी विवेकला मेघनासोबत बोलून काय ते ठरवतो म्हणून सांगितले. शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न होता. विवेकला तिचं कानाखाली मारलेली आठवलं आणि ही नक्कीच आपल्याला नकार देईल असं वाटलं. पण वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. आज विवेक त्याच्या आईसोबत परत जाणार होता. मेघना आणि आरती कॉलेजमधून घरी परतत होत्या. रस्त्याच्या कडेला एक जण बाईक बाजूला लावून उभा होता आणि त्याची बायको गरोदर बाजूला खाली बसलेली. मेघनाने नेहमीप्रमाणे स्कूटी थांबवली. अरे अजय दादा, काय झालं, ती त्या दोघांच्या जवळ जाऊन म्हणाली. हिला पोटात दुखायला लागलं. घरी जास्त नव्हतं दुखत म्हणून म्हटलं बाईकने जाऊया. पण बघ ना, अचानक दुखणं वाढलं. तिला गाडीवर बसल्या पण नाही जात आहे. मला विचारच आला काय करू. त्या गाडीवाल्याला फोन लावला तर तोही नेटवर्कच्या बाहेर म्हणत आहे. तो केविलवाणा चेहरा करून मेघनाला सांगत होता. वहिनी धीर धरा, घाबरू नका, थांबा, मी बाबांना फोन लावून सांगते. काही व्यवस्था होईल तर. दादा, तू रस्त्याने एखादी गाडी जाताना दिसली तर हात दाखव, मेघना म्हणाली. आरती वहिनींच्या पाठीवर हात फिरवत तिला धीर देत होती. अजयच्याही जीवात जीव आला या दोघी मदतीला थांबल्याने. मेघा तिच्या बाबांना फोन लावतच होती की समोरून एक कार येताना दिसली. रिंग जात होती तरी मेघनाने समोर येऊन गाडीला हात दिला. गाडी तिच्याजवळ येऊन थांबली. विवेकची गाडी होती ती. तो गावाला निघालेला. एव्हाना बाबांनी फोन उचलला पण मेघना विवेकसोबत बोलायला लागली. अरे तुम्ही आहात, प्लीज मदत करा ना आमची. या वहिनींना लेबर पेन सुरू झाले. प्लीज दवाखान्यात सोडा ना यांना, मेघना इवलासा चेहरा करून म्हणाली. विवेकची आई मेघनाकडे बघतच राहिली. ठीक आहे, बसा, विवेक म्हणाला. आरती आणि मेघना दोघींनी तिला विवेकच्या गाडीत मागच्या सीटवर बसविले. पण अजयची गाडी होती. तो तिच्यासोबत बसू शकत नव्हता. त्याने मेघनाला सोबत जायला सांगितले. तिने स्कूटीची चावी आरतीकडे देऊन तिला घरी परत जायला सांगितले. मेघना त्या वहिनींजवळ बसली. अजय त्यांच्या मागे गाडी घेऊन निघाला. मेघनाच्या बाबांना त्यांचं बोलणं ऐकू येत होतं, पण नक्की काय झालं ते कळेना. मेघना तर विसरूनच गेली तिने बाबांना फोन लावला ते. तिच्या बाबांनी कॉल कट करून परत फोन लावला. रिंग वाजली तसा मेघनाने फोन उचलला. तिने बाबांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी तिला डिलेव्हरी झाल्यानंतर फोन कर, मी घ्यायला येतो म्हणून सांगितले. मेघना मागच्या सीटवर वहिनींजवळ बसलेली त्यांना धीर देत होती, अगदी एखाद्या परिपक्व बाईसारखी. विवेक आणि त्याची आई अवाक होऊन मेघनाचं वागणं बघत होते. ही अल्लड वाटणारी, नाचणारी, हसणारी मेघना एवढी समजूतदारपणे वागते आणि अशा अडचणीच्या वेळी मदत करते याचे त्यांना आश्चर्य आणि कौतुकही वाटले. आणि आपली निवड अगदी योग्य आहे याची विवेकला खात्री पटली. त्याने अर्थपूर्ण नजरेने आईकडे पाहिले. त्यांनीही विवेकला हसून डोळ्यांनीच हो म्हटले. वहिनी बस थोडा वेळ, आपण पोहोचतोय 15 मिनिटात. काही होणार नाही, थोडा त्रास सहन करावाच लागेल ना, मेघना सतत त्यांना समजावत होती. विवेक फास्ट गाडी चालवत होता. अजय पण तेवढ्या स्पीडने बाईक चालवत होता. शहरात आले तसं अजयने गाडी समोर घेतली आणि विवेकने कार त्याच्या पाठीमागे. एका दवाखान्यात गाडी थांबवली. मेघनाने लगेच खाली उतरून नर्सला स्ट्रेचर आणायला लावले आणि तिला लेबर रूममध्ये नेले. अजय गाडी पार्क करून आला. मेघना आणि अजय आता लेबर रूमच्या जवळपास थांबलेले. विवेक आणि त्याची आई पण आता त्यांच्याजवळ आले. तुमचे फार उपकार झाले दादा, अजय म्हणाला. अरे एवढं काही नाही, तू पेशंटची काळजी घे, जास्त विचार नको करूस, विवेक बोलला.
फार हिमतीची आहेस ग. किती छान समजावत होतीस तिला, विवेकची आई म्हणाली. थोडी हिंमत ठेवावीच लागते ना, नाहीतर पेशंटला धीर कसा देणार? तुम्हाला उगीचच त्रास झाला आमच्यामुळे, मेघना म्हणाली. त्रास कसला? तू पण तर कॉलेजमधून थकून आली असशील ना, तरी आलीस की इकडे. आम्हाला काय गावीच जायचं आहे, 1-2 तास इकडे तिकडे, विवेकची आई म्हणाली. मी कॉलेजमधून येत होते, तुम्हाला कसं कळलं? मी तर सांगितले नाही, मेघना म्हणाली. आम्ही सकाळी तुमच्या घरी आलेलो ना, तेव्हाच कळलं. तुम्ही पण होतात सोबत? मला वाटलं. काय वाटलं? हे एकटेच आलेले, म्हणजे बाहेर दिसलेले मला म्हणून, मेघना जरा गोंधळून म्हणाली. हो, आमचं एक काम होतं तुझ्या बाबांकडे. अच्छा, माझे बाबा कुणाचंही काम करतात, तुमचं काम निश्चित होऊन जाईल, मेघना विचार न करता बोलली. विवेक आणि त्याची आई एकमेकांकडे बघून सूचक हसले. अगं, पण त्यांनी तुझ्यावर सोपवलंय ते काम, विवेकची आई म्हणाली. काय, माझ्यावर? हो, अगं मी माझ्या विवेकसाठी तुला मागणी घालायला आले होते, विवेकची आई विवेककडे इशारा करून सांगत होती. विवेक मेघनाकडे तिचे एक्सप्रेशन काय आहे ते बघत होता. मेघना मात्र जरा गोंधळलीच. काय उत्तर द्यावे तिला कळलंच नाही. अगं, विचार करून निर्णय घे, काही घाई नाही, विवेकची आई म्हणाली. चांगली निवड आहे दादा तुमची. आमची मेघना दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढी स्वभावाने पण छान आहे. कुणाचीही मदत करायला कधीही पुढेच असते, अजय म्हणाला. हो, ते तर दिसतच आहे, विवेक हसत म्हणाला. तू किती वेळ थांबणार आहेस इथे, विवेकची आई मेघनाला विचारत होती. बाबा येतील घ्यायला, त्यांच्यासोबत जाईल, मेघना म्हणाली. तिला आता अवघडल्यासारखं वाटत होतं. मेघना गेली तरी चालेल, मी सीमाच्या आईला फोन केला आहे, त्या येतीलच आता. तशी मेघनाची खूप मदत झाली आणि तुम्ही तर फार गरजेच्या वेळी धावून आलात. तुमचे खरंच खूप उपकार झाले, अजय विवेकला म्हणाला. उपकाराची भाषा नाही बोलायची मित्रा. तुमच्या मदतीसाठी तर बॉर्डरवर असतो, ही काय मदत झाली, त्याच रस्त्याने चाललो होतो, विवेक म्हणाला. मेघना, हे माझं कार्ड ठेव, तुला वाटलं कधी तर फोन कर, म्हणजे तुला काही माहिती हवी असेल माझ्याबद्दल तर, विवेक मेघनाच्या हाती त्याचं कार्ड देत म्हणाला. तिने कार्ड घेतले तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. 5 मिनिटांनी डॉक्टरांनी बाहेर येऊन मुलगा झाला म्हणून सांगितले. सगळ्यांनाच आनंद झाला. बरं, आम्ही निघू की तुझे बाबा येईपर्यंत थांबू, विवेकची आई म्हणाली. नाही नाही, निघा तुम्ही, बाबा येतीलच अर्ध्या तासात, मेघना म्हणाली. ठीक आहे, काळजी घे आणि नीट जा, विवेकची आई म्हणाली. हो नक्की, मेघना म्हणाली. अजयला विवेकने अभिनंदन केले आणि एक वेळ मेघनाकडे बघून तो आईसोबत निघून गेला. मेघना त्याला जाताना पाठमोरा बघत होती. खरंच जबरदस्त पर्सनॅलिटी होती. तिने कार्ड समोर धरून त्यावर नजर फिरवली. विवेक राजमाने नाव आहे तर साहेबांचं, आर्मी ऑफिसर शोभतो खरा. तरी मी काय करू या कार्डचं, मी नाही बोलणार, पण असू दे, कार्ड राहिलं तर काही बिघडत नाही, मनातच बोलून तिने कार्ड वॅलेटमध्ये ठेवून दिले. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.